नमस्कार मित्रांनो, मी रवी आणि स्वागत आहे तुमचं रवीचं करिअर अड्डावर। आज आपण बोलणार आहोत सगळ्यांना उत्सुकता असलेल्या विषयावर। DMER भरतीचा कट ऑफ किती लागणार आणि पुढचा टप्पा काय असणार। तर सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करू। कट ऑफ ठरतो तुमच्या परीक्षेची कठीणता, रिक्त पदांची संख्या आणि उमेदवारांची परफॉर्मन्स या सगळ्यावर। या वर्षी परीक्षा तुलनेने थोडी सोपी होती, त्यामुळे कट ऑफ थोडा जास्त जाण्याची शक्यता आहे। मागच्या अनुभवावरून पाहता अंदाजे कट ऑफ असा असू शकतो: ओपन कॅटेगरी सुमारे 120 ते 130 गुणांदरम्यान, ओबीसी कॅटेगरी साधारण 115 गुणांपर्यंत, SC कॅटेगरी जवळपास 130 गुण, ST कॅटेगरी अंदाजे 100 मुदल 105 गुणांदरम्यान। आता काही लोक विचारतात, नॉर्मलायझेशन नंतर फरक पडतो का? हो, नक्कीच पडतो। DMER मध्ये नॉर्मलायझेशन प्रोसेस लागू होते, म्हणजे सर्व शिफ्टमध्ये समान न्याय मिळावा म्हणून गुणांमध्ये थोडा फरक होतो। त्यामुळे तुमचा ॲक्च्युअल स्कोअर आणि नॉर्मलाइज्ड स्कोअर थोडासा वेगळा असू शकतो। कट ऑफ थोडा वर खाली होईल, पण जर तुमचे गुण 135 पेक्षा जास्त असतील तर तुमचं नाव पुढच्या यादीत येण्याची शक्यता खूप जास्त आहे। तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येताच पुढचा टप्पा म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट नॉर्मलायझेशननुसार जाहीर होईल। म्हणून तुमचं परिणाम येण्याआधीच सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा। जर तुमचं नाव यादीत आलं नाही तरी काळजी करू नका। अनेक मेडिकल विभागांच्या भरत्या लवकरच जाहीर होणार आहेत। म्हणून या चॅनलला सबस्क्राइब करा, रवीचं करिअर अड्डा, कारण इथून मिळेल तुम्हाला DMER पासून पुढच्या प्रत्येक मेडिकल भरतीचा अपडेट सर्वात आधी। धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बेस्ट ऑफ लक फॉर युअर DMER रिझल्ट।